नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम 4च्या एपिसोडमध्ये काव्य आणि नंदिनीमध्ये क्लॅश होतो. नंदिनी काव्याला रागवते आणि तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. कारण आता नंदिनीचा पण पारावर चढलेला आहे काव्याच्या या वागण्यामुळे. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा नंदिनी देवघरामध्ये येते दुसऱ्या दिवशी आणि फायनली आता सगळ्यांचे कपडे चेंज झालेले आहे. जे लग्नाचा ट्रॅक होता तो आता ऑलमोस्ट संपलेला आहे आणि लग्नाचा दुसरा दिवस उजाडलेला आहे. तेव्हा नंदिनी देवघरामध्ये येते आणि तिथे दिवा विझत असतो. तो ती हात लावते तर दुसरीकडून तिथे मुक्ताचा पण हात येतो. नंदिनी मुक्ताला बघून थोडीशी तिला बरं वाटतं आणि मुक्ता तिला म्हणते की खरं तर मी शुभेच्छा द्यायला आले होते, परंतु हे सगळं ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटतंय. पण मुक्ता नंदिनीला समजावून सांगते की ठीक आहे, हळूहळू सगळं ठीक होणार. आता जे झालं आहे ते तुझा डिसिजन जो आहे लग्न टिकवण्याचा आणि लग्न निभवण्याचा तो एकदम बेस्ट डिसिजन आहे. तू माझं सुधारण घे. माझ्यासाठी पण ही वेगळ्या कल्चरची फॅमिली होती. मी पण फक्त सहीसाठी लग्नासाठी होकार दिला होता, परंतु आता मी खूप खुश राहते. मी माझ्या परिवारासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तर हळूहळू तुमचं पण नातं असं होईल आणि लग्नाचं काय प्रेमाचं काय लग्नानंतर होईलच प्रेम. तर मुक्ता नंदिनीला थोडं समजावून सांगते आणि तिच्या हाती देवी आईची मूर्ती देऊन तिथून निघून जाते. नंदिनी पण डिसाईड करते की आता तिला सगळ्यांना समजावून सांभाळून घ्यायचं आहे आणि सुनेचं कर्तव्य निभवायचं आहे. त्यानंतर ती किचनमध्ये सगळ्यांसाठी चहा बनवायला येते. तेव्हा तेवढ्यातच तिची सासू आणि तिथे येते आणि नंदिनीला बघून ती शॉक होते आणि म्हणते की तुझ्यामध्ये खरंच खूप हिंमत आहे. तू खूप हिंमतवाली आहेस की एवढं सगळं होऊनही तू सुनेचं कर्तव्य निभवायला, चहा बनवायला वगैरे इकडे आलीस आणि विचारते की तू इतक्या लवकर उठलीस का? तर नंदिनी म्हणते की झोपच कोणाला लागली, झोपलंच कोण. त्यानंतर ती सॉरी सुद्धा म्हणते आणि नमस्कार करते मानिनीला. तर मानिनी म्हणते सगळे तुझ्यासारखी समजली असते तर किती चांगलं झालं असतं. नंदिनी मानिनीला म्हणते की तुम्ही काव्याबद्दल बोलताय ना? मानिनी म्हणते नाही असं नाहीये. नंदिनी म्हणते की काव्या पण आहे समंजस, असं नाहीये. ती मोठ्यांचा आदर सुद्धा करते. परंतु आता जी सिच्युएशन आहे त्यामुळे पण आपण तिला सगळ्यांनी प्रेमाने सांभाळून घेतलं आणि समजावून सांगितलं तर तीही हळूहळू या गोष्टी मानेल. त्यानंतर तिथे काव्या येते आणि ती जेव्हा नंदिनीला चहा वगैरे करताना बघते तेव्हा ती शॉक होते. मानिनी तिथून निघून जाते आणि काव्या नंदिनीला म्हणते की ताई आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू हे काय करते चहा वगैरे? तू काय तुझं असं वागत तसं काही झालेलंच नाहीये. तू सगळं एकदम एक्सेप्ट केलेलं आहेस. काय वागणं काय आहे तुझं? मला काही कळतच नाहीये ताई. त्यानंतर नंदिनी काव्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की काव्या आता बास झालं. तेव्हापासून मी बघते की तुझ्यासोबत सगळे प्रेमाने वागत आहेत. तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण तू सगळ्यांवर तोडा दाखवत आहेस. सगळ्यांशी रूढी वागत आहेस. हे असं बरोबर नाही. जे झालं तर कोणाचीही चूक नव्हती. त्यामुळे याला त्याला दोष देणार किंवा त्याच्याशी वागणं वागण्यात काहीही गैर नाही. आता तू लक्षात ठेव की तू फक्त मुलगी नाही राहिलेली आहेस. तू आता देशमुखांच्या घरची सून आहेस आणि तुला आता हे सगळं निभवणं आहे आणि तुला याची सुद्धा काळजी घेणं आहे. काव्या म्हणते की ताई तू हे काय बोलत आहेस? मला काहीच कळत नाहीये. एकतर जे झालं ते कोणाच्याही वतीने नाही झालेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे आपण ह्याला बदलून टाकूया. नंदिनी म्हणते की आपण याला नाही बदलू शकत. लग्न झालेलं आहे आणि ते लग्नाचं महत्त्व नंदिनी काव्याला समजावून सांगते. परंतु काव्या म्हणते की हे लग्न जर ठरवल्याप्रमाणे झालं असतं तर मी तुला काहीच म्हटलं नसतं ताई. परंतु हे लग्न एकदम अ, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं असं झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्याकडे मी खूप रात्रभर विचार केला आणि माझ्याकडे सोल्युशन आहे की आपण डिव्होर्स घेऊन मोकळे होऊया. नंदिनी यावर भडकते आणि काव्याला म्हणते की मी डिव्होर्स देणार नाही. मी जीवाला डिव्होर्स देणार नाही. आणि ती म्हणते की जेव्हा सगळे जग माझ्या विरुद्ध होतं, सगळे जग माझ्या अब्रू काढत होतं, तेव्हा तो फक्त जीवा स्वतःच्या माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याशी तो लग्नाला तयार झाला. त्यामुळे जोपर्यंत जीवा नाही म्हणत तोपर्यंत मी तर त्याला डिव्होर्स देणार नाही आणि तू सुद्धा हे मंगळसूत्र हा दागिना नाही आहे, हे महत्त्व वगैरे नंदिनी काव्याला समजावून सांगते आणि ती तिथून चहा घेऊन हॉलमध्ये निघून येते. काव्या पण तिच्या मागे-मागे निघून येते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते की नाही असं नाही आहे. लग्न हे खूप विचित्र झालेलं आहे. त्यानंतर तिथे सर्व परिवार पण आलेला असतो. तिथे काव्याच्या बोलण्यावर रम्या आणि रम्या कंपनी खुश असते तर तिकडे नंदिनी तिला लग्न टिकवून ठेवायचं आहे. तर ती म्हणत असते की मी डिव्होर्स वगैरे देणार नाही आणि ती काव्याला पण समजून सांगते की आता तू फक्त मुलगी झालेली नाहीये, तुझं लग्न झालेलं आहे. आता तुला जसं तू आई-बाबांची रिस्पेक्ट करत होतीस, आता तुला सासू-सासऱ्यांची पण रिस्पेक्ट करणं आहे वगैरे, वगैरे. नंदिनी तिला समजून सांगत असते. काव्या तिला विचारते की "ताई, कसं होऊ शक्य होणार आहे हे? आता तुझंच उदाहरण घेऊया. तू ज्याची स्वप्न पाहिली होतीस, फ्युचर प्लॅनिंग केलं होतंस ज्याच्यासोबत, पार्थसोबत, तो आता नेहमी तुझ्या डोळ्यासमोर एकच घरात राहणार आहे. तू कसं तुझी नजर बदलशील आणि तू कसं हे सगळं माझ्या मनात आठवणींचं आग तू कसं सामावून घेणार आहेस आणि कसं करणार आहेस?" नंदिनी म्हणते की "मी सगळं करेन आणि ती आठवण किंवा ते स्वप्न किंवा पार्थबद्दलच्या त्या मेमरीज मी तेव्हाच सगळ्या ती माझी नजर मी तेव्हाच खाली घातली जेव्हा मी पाहिलं की पार्थ तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होते. त्या क्षणापासूनच माझ्यासाठी आता ते काहीच राहिलेलं नाहीये. त्यांना फक्त मी या घरातला एक मेंबर म्हणून त्यांच्याकडे पाहणार आहे आणि पाहत राहील. कारण मी असं नाही केलं तर 4 चौघांच्या संसाराच्या उद्ध्वस्त होईल, आग लागेल वगैरे, वगैरे." नंदिनी सांगते आणि ती म्हणते की "मी आता पार्थला फक्त आणि फक्त या घरातला मेंबर म्हणून पाहणार आहे." हे सगळं ऐकून काव्या खूप शॉक होते. तिथे पार्थ आणि सगळा परिवार पण आलेला असतो. ते पण शॉक होतात. नलिनी आणि विक्रम थोडं शांत होतात की नंदिनी समजत आहे. ती समजून घेते सगळं आणि ती सगळं सेट करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु काव्याला हे काहीही पटलेलं नाहीये आणि तिला काही सुचतच नाहीये की हे सगळं काय होत आहे. तर काव्या तिथून रागमध्ये निघून जाते आणि इथेच एपिसोड संपतो. तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि तुम्हाला काय वाटतं की डिव्होर्स घेणं योग्य आहे की लग्न टिकवणं योग्य आहे? मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक